प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद ए मिलाद हा सण साजरा करण्यात येतो। गेल्या 3 वर्षांपासून हा सण आणि गणेशोत्सव सोबत येत असल्याने सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय एकोपा व्हावा यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने गणेशोत्सव संपल्यानंतर अर्थात गणेश विसर्जनानंतर आपला सण साजरा करण्यात येतो। त्र्यंबकेश्वर शहरात हा सण साजरा करण्यात येथील मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली। या निमित्ताने मशिदीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। बच्चे कंपनी देखील मोठ्या आनंदात या जुलूसमध्ये सहभागी झाले होते। शहरातील प्रमुख मार्गाने हा जुलूस पार पडण्यात आला। कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त केला होता। त्र्यंबकेश्वर हे जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग आणि धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याने येथील मुस्लिम समाजाचे सर्वच व्यवसाय हिंदू समाजावर अवलंबून असल्याने येथे सामाजिक सलोखा चांगला आहे। 1.5 वर्षांपूर्वी भगवान त्र्यंबकेश्वराला धूप दाखवण्याचे प्रकरण राज्यभर गाजले होते। यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश तात्या गंगापुत्र यांनी गावात शांतता प्रस्थापित करण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी केली आणि यामुळे सामाजिक एकोपा राहावा म्हणून नगरीच्या वतीने त्यांनी मिरवणुकीदरम्यान मुस्लिम समाजाचे अध्यक्ष सदरुद्दीन कोकणी मौलवी यांचा पुष्पहार घालून सत्कार केला। तसेच सर्व मुस्लिम बांधवांना सणाच्या शुभेच्छा दिल्या। सर्व मुस्लिम समाज या सर्वांना पैगंबर निमित्त शुभेच्छा देतो आणि त्र्यंबकेश्वर नगरीच्या वतीनं गावात शांती सलोखा राहावा आणि सर्व समाजामध्ये एकोप्यासाठी आज या ठिकाणी मी सर्व त्र्यंबकवासियांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द। यावेळी अक्षय नारळे उपस्थित होते। मिरवणुकीत ज्येष्ठ कार्यकर्ते राजूबाबा कोकणी यांच्यासह कोकणी, अत्तार, मेमन, मनियार, शेख, सय्यद, मंसुरी अशा सर्व परिवारातील नागरिक उपस्थित होते। NCN न्यूजसाठी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर।